नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वांटिटिव्ह आणि क्वालिटिव्ह आणि नंबर्स ॲडजेक्टिव्ह आपण बघितले. 3 प्रकारचे ॲडजेक्टिव्ह आपण बघितले. आता 4थ्या नंबरचं जे ॲडजेक्टिव्ह आहे आपलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषण. वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश करणाऱ्या विशेषणांना दर्शक विशेषणे म्हणतात. म्हणजेच की वस्तू आणि व्यक्तीचा ज्यांचा आपण निर्देश करतो किंवा उल्लेख करतो अशा करणाऱ्या विशेषणांना दर्शक विशेषणे म्हणतो. जसे दिस, दॅट, दोज, सच, अ सर्टन, द सेम, एनी अदर, अनदर, एक्सेट्रा. एक्झाम्पलमध्ये दिस बुक्स आर माइन, दॅट गर्ल इज हिज सिस्टर. जसेच आता आपण काय बघितलं की वस्तूचे किंवा व्यक्तींचा निर्देश करणाऱ्या विशेषणांना दर्शक निर्देशन म्हणतो. एखाद्या गोष्टीला आपण दर्शवणे म्हणजे दाखवणे. एखाद्या व्यक्तीला आपण दाखवतो की जसे एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की धिस बुक्स आर माइन, की हे बुक माझं आहे. आपण त्या गोष्टीला आपण दर्शवलं. त्याच्यासाठी एखाद्या गोष्टीला दर्शवणे किंवा व्यक्तीला दर्शवणे म्हणजे आपलं ते असतं दर्शक विशेषण म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्स. दॅट गर्ल इज हिज सिस्टर. आता इथे काय सांगितलं, ती जी मुलगी आहे ती त्याची बहीण आहे. म्हणजे त्या व्यक्तीला आपण दर्शवलं. तर जे पण आपण दर्शक विशेषणे आपले असतात ते दर्शवण्यासाठी आपण जे पण शब्द वापरतो दिस, दॅट, दोज, सच, एक्सेट्रा अशा पद्धतीने जे आपले शब्द आपल्या वाक्यामध्ये येतात तेच आपले दर्शक विशेषण असते. आता यूज ऑफ सर्टन अँड सर्टन याचा आपण यूज कसा करायचा आहे ते बघूया. सर्टनचा उपयोग अनिश्चित एकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी करतात, परंतु सर्टन मात्र अनेकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामांपूर्वी वापरतात. आता असर्टन अनिश्चित एकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामांपूर्वी करतात. अनिश्चित जे निश्चित नाही आहे, एकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी करतात. जे निश्चित नाही आहे, अनिश्चित आहे, तर ते एकवचनी असेल आणि संकेत मोजता येणारा असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला जे आहे असर्टन लावायचं आहे. आणि जे फक्त सर्टन आहे ते अनेकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरतात. फक्त असर्टन आपल्याला अनिश्चित एकवचनी संकेत मोजता येणारे लावायचे आणि अनेकवचनी जे आहे आपल्याला ते संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी लावायचं आहे. आणि असर्टन हे अनेकवचनी म्हणजे संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी आपल्याला लावायचं आहे आणि अनेकवचनीमध्ये लावायचं आहे. हे दोन्हीमधला आपला फरक आहे. जसे एक्झाम्पलमध्ये बघून घेऊया. आय मेट अ सर्टन बॉय इन द मार्केट. आता इथे असर्टन आला. आता सेकंडमध्ये बघूया. देअर आर सर्टन थिंग्स प्रॉपर फॉर अ किटन टू इट. यानुसार आपल्याला सर्टन आणि असर्टनचा वापर करायचा आहे. आता दुसरं बघूया. यूज ऑफ अदर, अनदर, एनी अदर, नो अदर. तर या शब्दांचा वापर आपण कसा करायचा आहे ते आपण बघणार आहे. अदरचा उपयोग दुसरा एखादा किंवा दुसरे अनेक या अर्थाने एकवचनी व अनेकवचनी संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी करतात. म्हणजे अदरचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे, दुसरा एखादा किंवा दुसरे अनेक एकवचनी अनेकवचनी संकेत मोजता येणारे नामापूर्वी करतात. म्हणजे जे एकवचनी असणार आणि संकेत मोजता पण येते अशासाठी याच्या नामापूर्वी आपल्याला अदर वापरायचं आहे. जसं द अदर स्टुडंट, द अदर स्टुडंट्स म्हणजे एकवचनी पण आणि अनेकवचनीसाठी पण आपण हे अदर्स जे आहे त्याचा वापर आपण करू शकतो. आता नेक्स्ट अदर एकवचनी अनेकवचनी नाम दुसरा एखादा किंवा दुसरे आणखी याच्यासाठी आपण वापरतो. आणि अनदर आपल्याला वापरायचे आणखी दुसरा अशा एकवचनी अर्थाने होकारदर्शक वाक्यात तसेच प्रश्नार्थक ऑफरमध्ये केला जातो. आणि अनादर प्लीज संख्या किंवा अनेकवचनी नाम. अनादर हे संख्या किंवा अनेकवचनीमध्ये आपण वापरू शकतो. आणि एनी अदर आपण नकारदर्शक वाक्यात आणखी एखाद्या अर्थाने वापरतात. डिग्रीच्या वाक्यात एकाची अनेकांशी तुलना असेल तर त्यानंतर एनी अदर वापरावे. एक्झाम्पलमध्ये बघूया. आय नीड अनादर बुक ऑफ दिस पब्लिकेशन. आता इथे अनादर आपण वापरलं आहे. अनादर याच्यासाठी वापरायचं आपल्याला दुसरा एकवचनी अर्थाने होकारदर्शक किंवा प्रश्नार्थक ऑफरमध्ये वापरला जातो म्हणून हे ते आपण वापरलं आहे. आता आय नीड अनादर 3 बुक्स ऑफ दिस पब्लिकेशन. थर्ड, वूड यू लाईक अनादर कप ऑफ टी. फोर्थ, शी डज नॉट वॉन्ट एनी अदर पेन. आता हे शब्द कशा पद्धतीने आपल्याला वाक्यात वापरायचे हे तर आपण बघितलं आहे. आता यूज आपल्याला
सच अँड सेमचा यूज आपल्याला कशा करायचा आहे. हे शब्द संकेत मोजता येणाऱ्या एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही नामांपूर्वी तसेच संकेत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी सुद्धा वापरतात. सच आणि सेम जो शब्द आहे ते आपल्याला एकवचनी किंवा अनेकवचनी नामापूर्वी संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी सुद्धा आपण वापरतो. हे आता ॲडजेक्टिव्ह जे आहे 5th नंबरचा ॲडजेक्टिव्ह आपण बघणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स विभाजक विशेषणे आपल्याला बघायचे आहेत. दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकांचा उल्लेख विभाजक विशेषणातून होतो. या विशेषणानंतर लगेच येणारे नाम एकवचनी असते. जसे दे पण संख्या दिलेली असते त्या घटकांचा उल्लेख आपल्याला विभाजक विशेषणातून होतो. विशेषणानंतर लगेच येणारे नाम एकवचनी असते. आता जसे आपण बघणार आहात कोणते शब्द आहेत ते जे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येतात. तर ते आहेत नायदर, इच, एव्हरी, आयदर यानुसार. जसे एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटीज आणि सेकंड इच पर्सन मस्ट टेक हिज सीट यानुसार. आता आपण बघणार आहे एव्हरी कसं आपण वापरू शकतो. एव्हरीचा उपयोग बघूया. नियरली, ऑलमोस्ट, प्रॅक्टिकली, विदाऊट एक्सेप्शन नंतर केला जातो अशा वाक्यात इच वापरू नये. आय हॅव रीड ऑलमोस्ट एव्हरी बुक ऑफ धिस लायब्ररी. आणि इच एव्हरीचा वापर संकेत न मोजता इच एव्हरीचा जो वापर आहे संकेत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी तसेच अनेकवचनी नामापूर्वी केला जात नाही. इच आणि एव्हरीचा जो वापर आहे तो संकेत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी आणि अनेकवचनी नामापूर्वी आपण करत नाही. आता आहे एव्हरी स्वतंत्रपणे वापरले जात नाही कारण ते फक्त विशेषण आहे. त्यानंतर नाम वापरावे लागते. इच मात्र विशेषण व सर्वनाम अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. जे इच आहे ते स्वतंत्रपणे वापरले जात नाही, फक्त ते विशेषण आहे. आणि त्यानंतर जे नाम वापरावे लागते आपल्याला इच विशेषण व सर्वनाम अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. आता करेक्ट आणि इनकरेक्ट आपण बघूया. इच कसं वापरलं जातं. इच वॉज पनिश हे जे वाक्य आपलं आहे करेक्ट आहे. आणि एव्हरी वॉज पनिश 6 नंबरचं जे आहे आपलं ॲडजेक्टिव्ह ते आहे आपलं इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक. त्या प्रश्नार्थक विशेषणामध्ये आपल्याला कोणते शब्द आपण वापरतो. व्हॉट, विच, हुज हे शब्द आपण वापरतो नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी. केल्यास ते प्रश्नार्थक विशेषण होतात. जसे प्रश्न आपण समजून घेऊया कसे वापरतो. व्हॉट टाईम इट, हुज डॉग इज दिस, विच बुक आर यू रीडिंग अशानुसार. आणि 7 आहे हे आपले जे विशेषण आहेत ते खूप सोपे आणि साधे आहेत. आणि 7 नंबरचं आपण बघणार आहोत पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक. तर स्वामित्वदर्शक विशेषण याच्यामध्ये कोणत्या शब्दाचा वापर होतो तर माय, हिज, हर, युअर, देअर, अवर्स, इट्स या नामापूर्वी मालकी दाखवण्यासाठी केल्यास ते स्वामित्वदर्शक विशेषणे होतात. एक्झाम्पलमध्ये दिस इज माय हाऊस म्हणजे स्वतःची मालकी दाखवण्यासाठी जे शब्दांचा आपण वापर करतो त्याला स्वामित्वदर्शक विशेषणे म्हणतात. तर इथे आपण माय आला. दिस इज माय हाऊस म्हणजे हे माझं हाऊस आहे आपण दाखवलं तरी स्वतःची मालकी दाखवली, त्यामुळे हे झालं आपलं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि सेकंड एक्झाम्पल आहे दॅट इज युअर्स कार हे तुझी कार आहे म्हणून युअर्स आलं म्हणजे मालकी दाखवल्या गेली. 8 नंबरचं आपण बघूया एम्फॅसिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे जोरदर्शक विशेषण आहे. ओन आणि व्हेरीचा वापर नामापूर्वी केल्यास ती जोरदर्शक विशेषणे होतात. जसे एक्झाम्पलमध्ये बघूया दिस इज द व्हेरी शर्ट दॅट आय वॉन्ट. आणि सेकंड आहे आय सॉ इट विथ ओन आईज. जोर देण्यासाठी ओन स्वामित्वदर्शक विशेषणानंतर वापरतात. आय गेव हिम माय ओन बुक यानुसार. आता 9 बघणार आहे आपण एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक विशेषणे. व्हॉटचा उपयोग नामापूर्वी उद्गारवाचक वाक्यात केल्यास ते उद्गारवाचक विशेषण होते. आता व्हॉटचा जर उपयोग केला आपण नामापूर्वी उद्गारवाचक वाक्यास केला तर ते उद्गारवाचक विशेषण होते. जसं व्हॉट फॉली. सेकंड व्हॉट ॲन आयडिया आपण असं बोलतो ना व्हॉट ॲन आयडिया हे आहे उद्गारवाचक म्हणजे आपण उद्गारवाचक बोललो आहे तर उद्गारवाचक विशेषण हे आहे. आता 10 नंबरचं आहे जे आपलं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे व्यक्तिवाचक विशेषण आहे. जसे इंडिया, अमेरिका, रशिया यासारख्या विशेषणांना प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे जे प्रॉपर आहे जे चेंज होत नाही ते आहे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. म्हणजे आपण त्यांना आपण जे म्हणतो ते आपण बोलतो व्यक्तिवाचक विशेषण म्हणजेच प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. यानुसार आपले ॲडजेक्टिव्ह आता संपलेले आहेत. तर तुम्ही आपल्या व्हिडिओ आतापर्यंत शेवटपर्यंत बघितला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नवीन मिळत राहतील. धन्यवाद.